पीओकेमध्ये भारतीय हल्ल्याच्या भीतीनं 2 महिन्यांच्या राशनसाठी दुकानांवर गर्दी होते। बंकर्सची साफसफाई सुरू आहे। मदरसे तात्पुरते बंद आहेत, तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवर बंदी आहे। पाककडे 4 दिवस पुरेल इतका देखील शस्त्रसाठा सध्या नाहीये। पाककडील शस्त्रसाठ्याची अहवालातून माहिती समोर आली आहे। युक्रेन आणि इस्रायलसोबतच्या शस्त्रास्त्र करारामुळेच पाककडे दारुगोळ्याची कमतरता आहे। भारतानं सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलंय, तर पाक हल्ला करेल। पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ याची भारताला पोकळ धमकी आहे। सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टोचा जळफळाट। सिंधू नदीसाठी आम्ही टोकाची भूमिका घ्यायलाही तयार आहोत। बिलावल भुट्टोची भारताला पोकळ धमकी आहे। बात है तो सिंधु की वजह से, हम काश कर रहे हैं तो सिंधु की वजह से, हम पानी पी रहे हैं तो सिंधु की वजह से, हम आखिरी हद तक जाने के लिए तैयार है अपना सिंधु बचाने के। घाबरलेल्या पाकिस्तानकडून सौदी अरब आणि इतर मित्र देशांना मदतीसाठी विनंती। तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी पाककडून विनंती। पाककडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न। पाकिस्तानकडून अब्दाली मिसाईलची चाचणी। 450 किलोमीटरपर्यंत जमिनीवर मारा करण्याची मिसाईलची क्षमता आहे। पाकिस्तानला बलूच लिबरेशन आर्मीचा दणका। पाकिस्तानी सैन्याला बलूच लिबरेशन आर्मीनं हुसकावून लावलेलं आहे। बलुचिस्तानमधील मुगलोचोर या शहरातील सरकारी कार्यालयावर बीएलएनं ताबा मिळवलेला आहे। एलओसीवर पाकिस्तानकडून आता 9व्या दिवशी देखील शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे। कुपवाडा, उरी, अखनूर या भागात एलओसीवर गोळीबार, तर भारतीय लष्कराच्या जवानांकडून देखील चोख उत्तर। जम्मू काश्मीर हायकोर्टाच्या निर्णयानंतर 10 नागरिकांना दिलासा। 10 जणांना अटारी बॉर्डरवरून काश्मीरला सुखरूप पोहोचवलंय। हद्दपारीची कारवाई थांबवल्यानंतर 10 नागरिकांकडून भारत सरकारचे आभार।